ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना. सद्गुरु स्तवन भाग 2. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 9. सद्गुरूंकडे मागणं भाग 2. ओव्या आहेत 13 आणि 14. ज्ञानदेवांनी 11 आणि 12 या 2 ओव्यात आपल्या गुरुमाऊलींकडे आपल्या साहित्यात काय काय असावं याविषयी 5 मागण्या केल्या होत्या. आता ते आणखी काय मागत आहेत ते बघूया. संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर. प्रश्नोत्तर चर्चारूपी फळांचे भार असलेले सिद्धांतांचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात. पाखंडाचे दरकुटे, मोडी वाग्वाद अव्हाटे, कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. माझ्या देशी भाषारूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोस, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात. नास्तिकपणारूपी दर्या आणि वितंडवाद रूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्क रूपी दुष्ट जनावरे हाकलून दे. ज्ञानदेवांनी आपल्या गुरुमाऊलींकडे आपल्या साहित्यात काय असावे ते सांगताना नवरस, अलंकार, भावार्थ, सोन्यासारखी शुद्धता, तेज आणि विवेक या गोष्टींची मागणी केली होती. आता पुढे ते म्हणतात, 6वी मागणी केली आहे, संवाद फळ निधाने, प्रमेयांची उद्याने. ज्ञानदेव गुरुमौलींकडे मागतात की संवाद रूपी फळाला आश्रयस्थान होणाऱ्या सिद्धांतांच्या मोठ्या मोठ्या बागा निरंतर लाव. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये षडदर्शने हा शब्द प्रसिद्ध आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 दर्शनं आस्तिक दर्शन म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या व्यतिरिक्त जैन, बौद्ध, चार्वाक हे नास्तिक दर्शने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याशिवायही शैव दर्शन, प्रत्यभिज्ञ दर्शन वगैरे अनेक दर्शने आहेतच. जगाचे अंतिम तत्व जाणून घेणे हा सर्व दर्शनांचा विषय आहे. जगात दुःख आहे, संपूर्ण सुख इथं कुठं मिळत नाही. मग ते दूर करण्याचा उपाय कोणता? आधी जगच आहे का? मी कोण आहे? माझा व जगाचा संबंध काय आहे? या जगात मला काय साधायचंय? त्यासाठी माझा आचार कसा असावा? पुनर्जन्म आहे का? त्या अंतिम तत्वाचा साक्षात्कार कसा होईल? मोक्ष म्हणजे तरी काय? या विचारातून नाना तत्वज्ञानांचा उदय झाला. ते दर्शन प्रमाण मानणारी मंडळी आपले मत कसे बरोबर आहे ते त्यावर येणारे आक्षेप दूर करून सांगत असत. त्यामुळे या दर्शन वाङ्मयांची मांडणी खंडन मंडनात्मक झालेली आहे. आपल्या मतावर पूर्व पक्षाचे कोणते आक्षेप येऊ शकतात व त्याला आपल्या दर्शनाचं उत्तर काय आहे अशा स्वरूपाचे हे वादविवादात्मक वाङ्मय आहे. त्यासाठी प्रत्येक दर्शनकाराला इतर दर्शनांचाही अभ्यास करावा लागत असे. पूर्वी अशा स्वरूपाचे वादविवाद आयोजितही केले जात असत व आपल्या पक्षाचे म्हणणे मांडण्याची संधीही मिळत असे. परंतु हे वाङ्मय तत्वज्ञानात्मक चर्चा असूनही खंडन मंडन पद्धतीचं असल्यामुळं सामान्य वाचकापासून फार दूर राहिलं. त्यात काव्य नसल्यामुळं ते निरसही झालेलं आहे. एक मात्र फायदा झाला की एखाद्या ग्रंथातूनही इतर पक्षांची मते जाणून घेता येतात. चार्वाकांचं तत्वज्ञान म्हणून कोणताही प्रमाण असा ग्रंथ उपलब्ध नसून सुद्धा इतरांनी जे चार्वाकांचे सिद्धांत खोडून काढलेले आहेत त्यावरून चार्वाकांची विचारधारा समजून घेता येते. ज्ञानदेव मागतात की संवादरूपी फळे असलेल्या दाट वृक्षांच्या बागा मराठी भाषारूपी पृथ्वीवर असाव्यात. वाद शब्दामध्ये मूळ शब्द वद म्हणजे बोलणे हा आहे. त्या धातूला वेगवेगळे उपसर्ग लावून निरनिराळी क्रियापद तयार होतात. उदाहरणार्थ अभि अधिक वद बरोबर अभिवादन करणे म्हणजे नमन करणे, परि अधिक वद म्हणजे निंदा करणे, वि अधिक वद म्हणजे मतभेद होणे, भांडण करणे, सम अधिक वद म्हणजे संवाद करणे. ज्ञानदेवांना आपल्या साहित्यात संवाद हवा आहे. अर्थातच विवाद, परिवाद म्हणजे भांडण किंवा निंदा या गोष्टी नको आहेत. प्रमेय शब्द प्र अधिक मा म्हणजे नक्की जाणणे या धातूपासून बनलेला आहे. प्रमेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे सिद्धांत. ज्ञानदेवांनी संवादावर फळाचं रूपक केलेलं आहे. फळ रसाळ असतं तसे संवादरूपी फळात सिद्धांतरूपी रस असतो. संवाद घडला की त्यातून सिद्धांत कळून येतात. फळ प्राप्त होण्यासाठी वृक्ष हवा,
उद्यानात नानाविध वृक्ष असतात व त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फळे लागतात. तशी सिद्धांतांचे वृक्ष असलेले आणि त्या वृक्षांपासून संवाद फळ प्राप्त होईल असे उद्यान ज्ञानदेवांना मराठी भाषा रूपी पृथ्वीवर हवं आहे. आणि ती उद्याने सुद्धा निरंतर लावलेली असावीत. उद्यानातील वृक्षांची देखभाल केली नाही की ते वृक्ष वाळून जातात. तेव्हा त्यांना पाणी घालून ते वाढवावे लागतात. सतत त्यांची जोपासना करावी लागते. तसंच आपल्या साहित्यात प्रमेय वृक्षांची म्हणजेच सिद्धांत रूपी वृक्षांची सतत जोपासना व्हायला हवी असं त्यांचं मागणं आहे. संवाद घडण्यासाठी दोन्ही पक्षांना आपला अभिनिवेश टाकून देऊन दुसऱ्याचं मत ऐकून घेण्याची सिद्धता दाखवणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या सिद्धांतांमधील दोष कोणते आहेत ते कळून येईल. तसंच संवाद घडत असताना स्वीकारशीलताही हवी. स्वीकारशीलता नसली की विवाद निर्माण होतो. आपल्या मतात कोठे चूक आहे ती कळली की ती सुधारून घेण्यासाठी स्वीकारशीलतेची आवश्यकता असते. तरच त्या संवाद फळातून गोड रस निर्माण होईल. पाखंडांचे दरकुटे मोडी. पाखंड मत म्हणजे श्रुती, स्मृती व पुराणांना सोडून असणारे विचार. प्राचीन काळी आस्तिक याची व्याख्या फक्त देव मानतो तो आस्तिक अशी नव्हती. वेदांचे प्रामाण्य मानतो तो आस्तिक. श्रुती म्हणजे वेदवाङ्मय व स्मृती म्हणजे धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आणि पुराण. यातून या ग्रंथामध्ये पाखंड मताला स्थान नाही. पाखंड मताला त्यांनी दरकुटे म्हणजे दरी असं म्हटलेलं आहे. एकदा दरीत कोसळलं की तिच्यातून बाहेर येण्याची आशाच नाही. तसेच पाखंड मतातून बाहेर पडून खरे ज्ञान करून घेण्याची आशा नाही. एकूण वेदबाह्य विचारांना आपल्या साहित्यात स्थान असूच नाहीये असं ज्ञानदेव मागतात. दुसऱ्या अध्यायात जरी त्यांनी वेदांचा सुद्धा कसा विवेकाने उपयोग करावा हे सांगितलं होतं तरी त्यांनी ठायी ठायी असा वेदांबद्दल आदरच व्यक्त केलेला आहे. कारण स्वीकारशीलता हा ज्ञानदेवांचा स्वभाव आहे. अयोग्य गोष्टींचा त्याग व योग्य गोष्टींचा स्वीकार केला तर समाजात दुही माजणार नाही. 8वी मागणी आहे मोडी वाग्वाद आव्हाटे. वाग्वाद म्हणजे वितंडवाद व आव्हाट म्हणजे आडमार्ग. वास्तविक वादे वादे जायते तत्वबोध. वादामधून तत्वबोध व्हायला हवा. भगवान श्रीकृष्णांनीही वाद प्रवदतामहम अशी वाद ही आपली विभूती म्हणूनच सांगितलेली आहे. तत्वज्ञान होण्यासाठी वाद उपयुक्त आहे. पण स्वमत स्थापनेचा शेवटी अतिरेक झाला की वादाला वितंडवादाचं स्वरूप येतं. मग फक्त हमरातुमरी शिल्लक राहते. तत्वबोध राहतो दूरच. फक्त खड्याल खट्टक एवढंच शिल्लक राहतं. ज्ञानदेवाने वितंडवादावर आडमार्गाचं रूपक केलेलं आहे. आडमार्ग मनुष्याला भलत्या वाटेला लावतो. त्याला इच्छित ठिकाणी घेऊन जात नाही व शेवटी त्याचा नाश होतो. तसेच हे वितंडवाद ईश्वर प्राप्तीच्या मार्गातले अडथळे आहेत. म्हणून ज्ञानदेव आपल्या साहित्यात वितंडवादांचे आडमार्ग नसावेत अशी मागणी करत आहेत. 9वी मागणी आहे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. ज्ञानदेव कुतर्कावर दुष्ट हिंसक प्राण्यांचे रूपक करतात. प्रत्येक दर्शन आपल्या ग्रंथात प्रमाणे म्हणजे ज्ञानाची साधने कोणती त्यांचा उहापोह करत असते. प्रमा म्हणजे ज्ञान आणि प्रमाण म्हणजे ते ज्ञान करून घेण्याचे साधन. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शाब्द, ऐतिह्य अशी अनेक प्रमाणे आहेत. न्यायशास्त्रात अनुमान प्रमाण महत्वाचं आहे. अनुमानाने म्हणजे तर्काने ज्ञान करून घ्यायचं. उदाहरणार्थ पर्वतावर असलेल्या अग्नीचं ज्ञान तेथे असणाऱ्या धूर या हेतूवरून करून घ्यायचं आहे. अर्थातच ज्या हेतूवरून ज्ञान करून घ्यायचं तो हेतू शुद्ध हवा तरच तो तर्क योग्य तर्क ठरेल. तर्क या धातूचा अर्थ आहे अंदाज बांधणे. त्यासाठी योग्य विचार करणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने विचार केला तर होणारे ज्ञान हे बरोबर असतं. पण एकदा का वितंडवाद सुरू झाला की कुतर्कांची मालिकाच चालू होते. फक्त स्वमत स्थापन एवढाच आग्रह शिल्लक राहतो. या सर्व प्रकरणात मग तत्वबोध लांबच राहतो. हिंस्र प्राण्यांच्या तावडीत एखादं जनावर सापडलं की ते त्याचे लचके तोडत असते. अशीच परिस्थिती कुतर्कामुळे उद्भवत असते. समोरचा माणूस काय सांगत आहे ते जाणून घेण्याची संवेदनशीलताच राहत नाही. श्वापद म्हणजे हिंस्र प्राणी. त्याच्या तावडीत सापडलं की मनुष्याचा घातच होणार आहे. तसेच कुतर्क मनुष्याला ज्ञानप्राप्ती करून देत नाहीत, त्याची अधोगतीच करतो. म्हणून ज्ञानदेवांना आपल्या साहित्यात कुतर्काची श्वापदे नको आहेत. पुढे त्यांनी स्वतःसाठी व श्रोत्यांसाठी आणि सर्व मराठी जगासाठी बहुमोल मागणे मागितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.